आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबई शहरासह उपनगर आणि ठाण्यामध्ये उद्यापासून 17 जून पर्यंत पावसाचा अंदाज, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी। मुंबईच्या मशीद बंदरमधील कर्नाक उड्डाणपुलाची प्रतीक्षा संपली। मुख्य बांधकाम नियोजित कालावधीमध्ये पूर्ण। कर्नाक रेल्वे पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी पालिकेने नियोजन केले। घनकचरा व्यवस्थापन विभागातील कायमस्वरूपी गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई। कामगारांच्या गैरहजेरीला चाप लावण्यासाठी पालिकेकडून आता कठोर नियम, तर कामगारांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुद्धा प्रशासनाचा निर्णय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 10% जलसाठा। मुंबईला राखीव साठ्यातून आता पाणी पुरवठा। भातसा आणि अप्पर वैतरणातील राखीव पाणीसाठा वापरण्याची राज्य सरकारकडून परवानगी। कुलाबा वांद्रे सिप्झ आरे मेट्रो 3 मार्गिकेवर प्रवास करण्यासाठी आता प्रवाशांना नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्डचा वापर करता येणार, यासाठी फायदा होणार। धर्मादाय रुग्णालयातील राखीव खाटांची पडताळणी होणार। राखीव खाटांचा वापर मूळ हेतूला धरून होतो का, याची आता पडताळणी होणार। पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाने या अधिसूचना जारी केल्या। जून महिना अखेरीस सिडकोची 22,000 घरांसाठी लॉटरी निघण्याची शक्यता। 22,000 घरं विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा सिडकोकडून निर्णय। मागील गृह योजनेतील शिल्लक राहिलेल्या 16,000 घरांचा सुद्धा योजनेत समावेश होणार। राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ, तर मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 719 वर। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। नवी मुंबई बाजार समितीमध्ये लसणाच्या दरात 40 ते 50% घसरण। लसणाला सध्या 70 ते 90 रुपये प्रति किलोचा भाव, मात्र पालेभाज्या महाग।